नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघु लेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीच्या भरतीसाठीची जी जाहिरात आलेली आहे त्या भरतीबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी ह्या व्हिडिओमध्ये नवीन काय किंवा आपल्यासाठी विशेष काय असेल तर लक्षात घ्या, 2018 साली ही भरती झाली होती। त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं होतं आणि शिपाई हमाल ह्या पदासाठी कुठल्या वेगळ्या प्रकारच्या जसं स्वच्छता आणि इतर जे त्याचा क्रायटेरिया आहे, कार्यशीलता, याबद्दलची माहिती पण आपण आज घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपण लक्षात घ्या, एकूण ही जी पदे आहेत 4629 पदांसाठीची जाहिरात असणार आहे। लक्षात घ्या, तलाठी नंतरची जर विचार केला तर मेगा भरती म्हणता येईल की 4500 जवळपास पदे आहेत आणि 4500 पदांसाठीची ही जी जाहिरात असणार आहे एकदम सोप्या पद्धतीची आहे। ठीक आहे, ही जी परीक्षा असणार आहे ही ऑनलाईन असणार आहे आणि टीसीएस मार्फत ही कंडक्ट केल्या जाणार आहे। तर सुरुवात करूया। इथे लघुलेखक हे जे पद आहे यासाठी एकूण निवड यादीमध्ये 568 उमेदवारांना घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी जी प्रतीक्षा यादी जी लावली जाईल त्यामध्ये 146 उमेदवारांचा त्यामध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे। कनिष्ठ लिपिक ह्या प्रवर्गासाठी 2795 विद्यार्थ्यांची निवड यादी असणार आहे आणि 700 उमेदवारांची प्रतीक्षा यादी। त्यासोबतच शिपाई हमाल या पदासाठी 1266 उमेदवारांची निवड यादी असणार आहे आणि 318 उमेदवारांची प्रतीक्षा यादी त्यात असणार आहे। वेतनासाठी जर तुम्ही विचार केला तर जो वेतनाचा स्तर असतो इथे S14 म्हणजे 38,600 ते 1,22,800 हा वेतन स्तर कोणासाठी असणार आहे तर लघु लेखक या पदासाठी। कनिष्ठ लिपिक ह्या प्रवर्गासाठी वेतन स्तर जो आहे तो S6 19,900 ते 63,200 अशा प्रकारचा हा वेतन स्तर असणार आहे। तर शिपाई हमाल या पदासाठी वेतन स्तर जो आहे तो S1 15,000 ते 47,600 अशा प्रकारचा तो वेतन स्तर असणार आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया। तर लक्षात घ्या, पात्रता या बाबतीमध्ये जसं इतर पदांसाठी महाराष्ट्राच्या ज्या सरळ भरती होतात तर किमान वय जे आहे किमान तर ते खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष, त्यासोबतच कमाल जे आहे वयोमर्यादा ते 38 वर्ष। म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो। जर याच्या मध्ये अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्ग असेल किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, त्या वयोमर्यादेपर्यंत ते अर्ज करू शकतात। त्याच्या सोबतच इतर ज्या बाबी दिलेल्या आहेत त्यांनी की योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही। जर राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही असं त्यामध्ये दिलेलं आहे। तर लक्षात घ्या, तुमच्यावर कुठल्याही प्रकारे खटला चालू असू नये किंवा इतर कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्हाला शिक्षा झालेली असू नये असं जर तुम्ही असाल ते जर तुम्ही लपवलं तर तुम्ही म्हणजे नेहमीसाठी तुम्ही प्रतिबंधित केले जाल। अशा काही बाबी आहेत। तर लक्षात घ्या, प्रत्येक पदासाठीचा जो क्रायटेरिया आहे लघु लेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदासाठी तर आपण एक एक टप्प्याने जाऊया। तर लघु लेखक श्रेणी 3 मध्ये येतं आणि यासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला विद्यार्थी हा अर्ज करू शकतो। परंतु जर प्राधान्याचा विचार केला तर कायद्याची पदवी जर असेल त्याच्याकडे तर अशा उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल। म्हणजे 2 कॅन्डिडेट आहेत, एक कॅन्डिडेट आणि दुसरा कॅन्डिडेट, दोन्ही कॅन्डिडेटला इक्वल मार्क्स आहेत आणि दोघांमध्ये एक जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे साधारण ग्रॅज्युएशन आहे, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे कायद्याची सोडून, आणि दुसरा जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे कायद्याची पदवी आहे। तर अशा 2 उमेदवारांमधून कायद्याची पदवी असणाऱ्या विद्यार्थ्याला काय करण्यात येईल, प्राधान्य देण्यात येईल। ठीक आहे, तर याच्यामध्ये दुसरा जो भाग असेल पात्रतेमध्ये तर त्याच्याकडे प्रादेशिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। म्हणजे जसं मराठी आहे, मराठीचं त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे। त्यानंतर व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा संगणक तंत्रज्ञान बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र जीसीसी, टीबीसी किंवा आयटीआय यामध्ये इंग्रजी लघु लेखन 100 शब्द प्रति मिनिट म्हणजे शॉर्ट हँड जो असतो, शॉर्ट हँड टायपिंगचा जो भाग आहे तो 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती
आणि मराठी लघु लेखनासाठी 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती अशा प्रकारे त्याच्याकडे पात्रता असणं आवश्यक आहे. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, शॉर्ट हँड मध्ये 100 शब्द प्रति मिनिट इंग्लिश आणि मराठीसाठी 80 शब्द प्रति मिनिट, इंग्रजीसाठी टायपिंग मध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असा क्रायटेरिया त्यासाठी आवश्यक आहे. त्यासोबतच कोणत्याही संस्थेतून MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टर 7, ओपन ऑफिस ऑर्गनायझेशन या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्स यामध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक मध्ये सेम तोच क्रायटेरिया, मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी आणि कायद्याची पदवी जर घेतलेली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्यासोबतच बाकीचा जो क्रायटेरिया आहे तो जवळपास सारखाच आहे. फरक फक्त एवढा आहे की इथे तुम्हाला इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असा क्रायटेरिया इथं आवश्यक आहे. बाकीच्या जवळपास ज्या अटी आहेत त्या वरच्या पदासारख्याच आहेत, फक्त त्याच्यामध्ये शॉर्ट हँडचा विषय याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक मध्ये दिलेला नाही. शिपाई आणि हमाल या पदासाठी किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याची शरीरयष्टी ही चांगली असावी. आता शिपाई पदासाठी त्यांनी असं वेगळा क्रायटेरिया का दिला त्याचं कारण सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला जो फिजिकल फिटनेस आहे तुमच्या ज्या 2 म्हणजे एक्झामचा पार्ट झाल्याच्या नंतर पहिली जी तुमची एक्झाम होईल, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला 10 मार्कासाठी स्वच्छता आणि कार्यशीलता यासाठी 10 गुण असणार आहे. तर ह्या स्वच्छता आणि कार्यशीलतेमध्ये तुम्हाला चपळाई तुमची बघितलं जाणार आहे. स्वच्छतेमध्ये तुम्हाला न्यायालयाचा जो भाग आहे तो स्वच्छ करण्यासाठी तिथं प्रात्यक्षिक करण्यात येईल, त्यासाठी तुम्हाला 5 गुण असतील आणि 5 गुण जे आहे तुमच्या कार्यशीलतेसाठी चपळाई जी तुमची बघितलं जाईल त्यासाठी तुम्हाला 5 गुण असतील. त्यामुळे 2 ज्या वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत यासाठी 5 आणि 5 अशी 10 गुण तुम्हाला राखीव ठेवलेले आहेत. त्यासाठी ते तुम्हाला दिले की शरीरयष्टी चांगली असायला हवी आणि स्वच्छता आणि कार्यशीलता यासाठीचं तुमचं जे गुणांचा भाग आहे 10 गुणांचा तो तुम्हाला तिथं प्राप्त करता आला पाहिजे. ठीक आहे. याच्यात दुसरा जो क्रायटेरिया दिला त्यांनी 7वी परीक्षा पास तर एक लक्षात घ्या, ज्या कॅन्डिडेटचं फक्त 7वी पर्यंतचं एज्युकेशन झालेलं आहे, 7वीच्या पुढे झालेलं नाही, त्यांना 7वीचे गुण माहिती असणं आवश्यक आहे आणि ते त्यांनी आपल्या ऑनलाईन अर्जामध्ये दाखल करायचे आहे. परंतु ज्या उमेदवारांचं 8वी, 9वी, 10वी असा किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचा भाग झालेला आहे अशा उमेदवारांना जर 7वीचं त्यांचं मार्कशीट सापडलं नाही किंवा त्याबद्दल त्यांना माहिती त्यांच्याकडे कुठे नसेल तर त्यांना अर्ज करताना 7वीचे गुण जर ते पण माहिती नसतील तर त्यांनी तिथे किमान 50% गुण मिळालेत असं नमूद करायचं आहे आणि बाकीचे जे तुमचे वरचे गुण असतील, 10वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, ते तुमचे जे मार्क आहेत ते ऍक्युरेट तिथे टाकणं आवश्यक आहे. म्हणजे लक्षात घ्या, 7वी पेक्षा जास्त ज्यांचं शिक्षण झालेलं आहे अशा उमेदवारांनी त्या शिक्षणाचा जो भाग आहे तो अप्रोप्रिएट टाकणं गरजेचं आहे. परंतु 7वीचं जर गुण त्यांना माहिती नसतील तर तिथे किमान 50% गुण भरणं आवश्यक आहे. तर त्याबद्दलचं जे माहिती आहे ती मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो. लक्षात घ्या, शिपाई प्रवर्गासाठी जे 7वी पास असणं आवश्यक आहे किंवा इतर गुणांच्या बाबतीमध्ये जो क्रायटेरिया आहे जो मी तुम्हाला आता सांगितलाय त्याबद्दलचा जो पॉइंट आहे तो पॉइंट इथे तुम्हाला दिसेल की शिपाई हमाल या पदासाठी इयत्ता 7वीचे गुण नमूद करणं बंधनकारक आहे. जर त्या शिपाई किंवा हमाल पदासाठी उमेदवाराने इयत्ता 7वीची परीक्षा किंवा पुढील उच्च पात्रता म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 12वी अशा प्रकारे इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केल्या असतील आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर त्याने किंवा तिने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या इयत्ता 7वी साठी 50% गुण म्हणजे एकूण गुण 100 पैकी 50 गुण प्रविष्ट करावेत. लक्षात घ्या, हे अंदाजे मार्क तुम्हाला तिथे टाकायचे जर तुमच्याकडे 7वीची गुणपत्रिका नसेल तर. आणि त्या सोबतच इतर जे आहेत म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 7वीचे गुण 50 किमान टाकले तर आणि तरच संगणकाद्वारे तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. लक्षात घ्या, 50 पेक्षा कमी गुण तुम्हाला टाकायचे नाही तर तुमचा अर्ज पुढे स्वीकारला जाणार नाही. त्यानंतर ज्या उमेदवारांनी उच्च पात्रता म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 12वी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्याने तिने इयत्ता 7वी मध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांचा उल्लेख करावा आणि त्या संदर्भातील किमान पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जारी केलेले
अपलोड करावे. म्हणजे ज्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांच्याकडे 7वीचं गुणपत्रक नाही, त्यांनी किमान 50% गुण टाकणं आवश्यक आहे, तरच तो संगणक तुमचा अर्ज स्वीकारेल. नसेल तर तुम्हाला जर उच्च अर्हता नसेल तुमच्याकडे शैक्षणिक, फक्त 7वीच आहे, तर तुम्हाला 7वीची गुणपत्रिका त्याबद्दलची अप्रोप्रिएट जी माहिती आहे ती टाकणं बंधनकारक आहे. त्यासाठी जी संबंधित गुणपत्रक किंवा त्याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या शाळेतून प्राप्त करू शकता. ठीक आहे, हे महत्त्वाचे मुद्दे होते म्हणून मला तुम्हाला सांगणं आवश्यक वाटलं. आता यानंतर ह्या परीक्षेसाठी लागणारे जे परीक्षा शुल्क आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 1000 रुपये फीस असणार आहे आणि इतर जे प्रवर्ग आहेत, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग, यांना 900 रुपये फीस असले जाणार आहे. आणि त्यांनी एक टीप दिली की भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा, जेणेकरून तुम्ही जो फीस आहे त्या फीसचा परतावा येणार नाही. त्यामुळे जो अर्ज तुम्हाला भरायचा आहे त्याच अर्जासाठी फीस भरा. इतर कुठल्याही पदासाठी फॉर्म भरताना काळजीपूर्वक पूर्ण माहिती घेतल्याशिवाय फॉर्म भरू नका. पुढे परीक्षा पद्धती कशा प्रकारे असणार आहे, तर याच्यामध्ये लघुलेखक श्रेणी 3 साठी चाळणी परीक्षेसाठी सध्या त्यांनी अंतर्भाव दिला नाही. त्याचं कारण इथे दिले, जर लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे. त्यासाठी जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर चाळणी परीक्षेचा ते भाग ठेवू पण शकतात. जर त्याच्यानुसार अर्जाच्या संख्येनुसार त्यांना वाटले की परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही तर तो भाग त्यांनी घेणार पण नाही. ठीक आहे, परंतु कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी 40 आणि 30 प्रत्येकी अशा प्रकारची परीक्षा होणार आहे. आणि कनिष्ठ लिपिकसाठी 40 आणि शिपाई हमाल पदासाठी 30. तर लक्षात. त्यानंतर इंग्रजी लघुलेखन चाचणी जी आहे 20 गुणांची लघुलेखकसाठी असणार आहे. कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदासाठी ते लागू नये. मराठी लघुलेखन चाचणी ही लघुलेखकसाठी आहे आणि इतर 2 पदासाठी ती लागू नये. इंग्रजी टंकलेखन, मराठी टंकलेखन 20-20-20-20 प्रत्येकी लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिकसाठी आहे, परंतु शिपाई हमाल या पदासाठी ते लागू नये. स्वच्छता आणि चापल्यता चाचणी ही फक्त शिपाई हमाल पदासाठी आहे. त्याचा नेमकं क्रायटेरिया काय आहे, 2018 त्यांनी कशा प्रकारे ते घेतलं होतं त्याबद्दलची जी माहिती आहे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पूर्ण बघा. यामध्ये मुलाखत असणार आहे प्रत्येकी 20 गुणांची लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिक या प्रवर्गासाठी आणि 10 गुण जे आहेत ते शिपाई आणि हमाल पदासाठी असणार आहे. तर असे जे एकूण गुणांचा भाग आहे, लघुलेखकसाठी 100 आणि कनिष्ठ लिपिकसाठी 100, शिपाई हमाल या पदासाठी 50. तर यामध्ये तुमचा जो एक्झामचा पॅटर्न आहे, तुम्हाला कुठले विषय विचारले जाणार आहेत आणि नेमकं त्यामध्ये कशा प्रकारे अंतर्भाव केलाय तर इथे तुम्हाला दिलेला आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी याच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदासाठी चाचणी परीक्षा होणार आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी 40 प्रश्न असतील आणि त्याला 40 गुण असतील. शिपाई हमाल पदासाठी 30 प्रश्न असतील आणि 30 गुण असतील. याच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही जे पेपर आहेत हे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि या पूर्ण परीक्षेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रत्येक प्रश्नाला एका प्रश्नाला 1 मार्क अशा प्रकारे 40 प्रश्नाला 40 मार्क कनिष्ठ लिपिकसाठी आणि शिपाई हमाल पदासाठी 30 प्रश्नाला 30 गुण. तर कनिष्ठ लिपिक या प्रवर्गासाठी संगणक ज्ञानावरील प्रश्न पण विचारले जाऊ शकतात असं त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केले. त्यानंतर जो लघुलेखक या श्रेणी 3 साठी जी टंकलेखन लघुलेखनाची जी परीक्षा आहे त्यासाठीचा इथे क्रायटेरिया दिला आहे. हा क्रायटेरिया तुम्ही एकदा बघून घ्या. इंग्रजीसाठी श्रुतलेखनाचा कालावधी 6 मिनिटे, श्रुतलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट, एकूण शब्द 600, प्रतिलेखन वेळ 40 मिनिटे. आणि मराठीसाठी 8 मिनिटे, श्रुतलेखनाचा कालावधी 80 शब्द प्रति मिनिट, श्रुतलेखनाची गती, एकूण शब्द 640, प्रतिलेखन वेळ 45 मिनिटे. कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा जो तपशील आहे यामध्ये तुम्हाला एका जागेसाठी 7 हे उमेदवार कशासाठी बोलवले जातील तर तुम्हाला जी टायपिंग आहे 10 मिनिटांमध्ये 30 शब्द प्रति मिनिट या गतीनुसार तुम्हाला 300 शब्दांचा
एक प्रकारे काय करायचं, टंकलेखन चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे, ज्याला 20 गुण आहे आणि जे गुणोत्तर आहे एक जसे 7, एका जागेसाठी 7 कॅन्डिडेट तिथं बोलवले जातील। याच्यानंतर तुम्हाला ह्या बेसिसवर तुम्हाला काय करायचं, मुलाखतीसाठी पात्र मानलं जाईल जर तुम्ही किमान गुण त्यामध्ये मिळवले आणि मुलाखतीसाठी जे गुणोत्तर आहे ते 1 जसे 3 आहे। शिपाई हमाल या पदासाठी सेम एका जागेसाठी 7 पट उमेदवार हे कशासाठी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाणार आहेत। लक्षात घ्या, तुमची पहिली एक्झाम झाल्याच्या नंतर तुमची त्याच्यानंतर म्हणजे 30 मार्काची एक्झाम तुमची झाली, त्यानंतर 10 मार्क कशाला तुम्हाला स्वच्छता आणि चापल्यता ह्या चाचणीसाठी आहेत। तर इथे तुम्हाला काय 10 गुणांचा जो अंतर्भाव केलेला आहे, त्या 10 गुणांच्या अंतर्भावासाठी तुम्हाला काय आहे की एका जागेसाठी किमान 7 कॅन्डिडेट तिथं बोलवले जातील। लक्षात घ्या, शिपाई या पदासाठी क्रियाशीलता व स्वच्छता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक आहे 5 जुलै 2018 जळगाव येथील जिल्हा न्यायालय पदभरती संदर्भातलं आहे। त्याबद्दल हे जे एक प्रकारे नोटिफिकेशन आहे ते त्यांनी काढलं होतं। तर हे फक्त मी तुमच्या माहितीस्तव इथे दाखवतोय की कशा प्रकारे नोटिफिकेशन येतं। त्याबद्दल चाचणी परीक्षा जी झाली होती त्याचा निकाल त्यांनी फलकावर जो आहे तो जाहीर केला होता आणि त्यानंतरच हे तुमचं शेड्यूल दिले की 14 जुलै ते 15 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून घेण्यात येणार आहे। त्याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे की सदर उमेदवारानं आपलं हॉल तिकीट सोबत घेऊन येणं गरजेचं आहे, त्यासोबतच त्याची जी ओळख आहे ती तपासण्यात येणार आहे, त्यासोबतच इतर जी माहिती आहे त्याचं जे शेड्यूल आहे, इथं उमेदवारांचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेला आहे, त्यासोबतच तुमचं प्लेस फॉर व्हेरिफिकेशन ऑफ आयडेंटिटी कुठं होणार आहे, त्याची टायमिंग काय आहे, ऍक्टिव्हिटीज अँड क्लिनिंगची टेस्ट कधी होणार आहे, त्याच्यासाठीचा वेळ पण दिला त्यांनी। तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा प्रकारे दिलेलं आहे आणि याबद्दलचं हे जे माहिती आहे आपल्या टेलिग्राम चॅनल अधिकारीवर ते दिलेलं आहे, तुम्ही तिथे ते बघू शकता। परीक्षा भरण्यासाठीच्या ज्या सामायिक सूचना आहेत, तर तुम्हाला जो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर भरायचा आहे। त्यासाठीची लिंक जी आहे की आज 4 डिसेंबर 2023 सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेली आहे आणि याचा अंतिम दिनांक जो आहे तो 18 डिसेंबर 2023 ला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, रात्रीचे 12 ने दिले आणि तोपर्यंत वाट पण बघायची नाही। तर 18 तारखेपर्यंत फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, तर त्या आधीच तुम्ही काय करायचं, तो अर्ज भरायचा आहे। या संबंधीची जी माहिती आहे की तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आहे आणि स्वाक्षरी स्कॅन करून किमान 80 KB आणि कमाल 100 KB पर्यंत स्कॅन करायचे आहे। त्यासाठीचे जे फॉर्मॅट आहे ते जेपीजी मध्ये तयार करून ते काय करायचे, अपलोड करायचे आहे। त्या संबंधीची जी माहिती आहे, इतर माहिती तुम्हाला दिलेली आहे। कुठल्याही प्रकारे जो अर्ज आहे तो तुम्हाला पोस्टानं कुरिअरनं पाठवायचा नाही, लक्षात घ्या। फक्त ऑनलाईन मध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, त्या संबंधीची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात, कुठल्या गोष्टी, तर ऑनलाईन अर्ज भरताना तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट, तुमचं मार्कशीट असेल, तुमचं फोटो, सही, त्या गोष्टी तुम्हाला स्कॅन करून ठेवायच्या आहेत। त्यासोबतच त्यांनी इथे दिलेलं आहे फक्त शिपाई आणि हमाल या पदासाठी की ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना काय करायचंय, फक्त एवढी काळजी घ्यायची की नगर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवत न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरची चतुर्थ श्रेणीचा संवर्ग आहे ते हमाल पद आहे, तिथे शिपाई हे पद दिसणार नाही तुम्हाला। त्यासोबतच इतर ठिकाणी म्हणजे हे नगर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवत न्यायालय मुंबई हे सोडून इतर ठिकाणी जो प्रवर्ग आहे ना शिपाई हमालचा, तो शिपाई आहे, तो हमाल तिथे तुम्हाला दिसणार नाही। अशा प्रकारचा तो पॉइंट आहे, तो पॉइंट एकदा बघून घ्या। तर एखाद्या उमेदवाराकडे 7वी गुण हे तुम्हाला नमूद करायचे आहेत शिपाई हमाल पदासाठी। जर तुमच्याकडे उच्च पात्रता असेल 8वी 9वी 10वी 12वी पुढचं ग्रॅज्युएशन जरी असेल आणि तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक नसेल, तर तुम्हाला अर्ज भरताना काय करायचं, काल्पनिकरित्या इथे दिले 7वी साठी 50% गुण दाखवायचे आहे, 100 पैकी तुम्हाला 50 गुण तिथे प्रविष्ट करायचे, तर जेणेकरून तुमचा अर्ज जो आहे तो संगणकाद्वारे स्वीकारला जाईल। आणि ज्या उमेदवाराकडे उच्च पात्रता नसेल, 8वी 9वी 10वी 12वी कुठलंच नसेल, तर त्यांना काय करायचं, 7वीचे मार्क जे आहेत ना त्याचा प्रत्यक्ष गुणाचा उल्लेख करायचा आहे, जे आहेत ऍक्च्युअल तेच टाकायचे आहेत, ठीक आहे। त्याबद्दल तुम्हाला पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जारी केलेलं अपलोड करायचं आहे। या संबंधीची जी माहिती आहे ती इथे दिली, तेवढी फक्त एकदा बघून घ्या, ठीक आहे। त्याच्यात कोणाला काही अडचण असेल, इथे तुम्हाला
चारित्र्य प्रमाणपत्राचा फॉर्मॅट दिला आहे तो तुम्हाला नंतर अपलोड करायचा आहे. ही पदसंख्या दिलेली आहे, जिल्हा निहाय पदसंख्या ही एकदा तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला माहिती लक्षात आली असेल. तर याच्यानंतर आपण काय करू, पुढचा जो व्हिडिओ असेल आपला 2018 साली जे पेपरचा फॉर्मॅट होता तो कशा प्रकारे होता, कुठले प्रश्न विचारले गेले त्यासंबंधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. तर सध्या परिस्थितीमध्ये अर्ज करताना कोणाला कुठली अडचण आली तर तुम्ही मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करू शकता. आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे, थँक्यू.